नमस्कार मंडळी, आज होता फ्रायडे आणि त्यातच सुरू झालता ह्या वर्षीचा पहिला पाऊस. आता पहिला पाऊस म्हणजे ऑफिसमध्ये कामापेक्षा एकच चर्चा जास्त होते, आज काहीतरी खाया. मग आमच्या ऑफिस मधल्या सगळ्या कलिगने ठरवलं आज बिर्याणी पार्टी. आणि आता बिर्याणीचा विषय निघाला की ऑर्डर कोण देणार? अर्थात मी, कारण आमच्या ऑफिसमध्ये एक परंपरा आहे, बिर्याणीची जबाबदारी म्हणजे माझीच. ही परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुभव सगळं जपावं लागतं. मग पोचलो मी बिर्याणीवाल्याकडे, ऑर्डर दिली 1 किलो तंदूर बिर्याणी आणि 1 किलो पनीर बिर्याणी. लोकेशन शेअर केलं आणि सरळ ऑफिसकडे निघालो. त्यात हलका हलका पाऊस सुरू होता. आम्ही मुद्दामच थोडं पावसात भिजलो. त्या मातीचा सुगंध, थंड हवा, एकदम मूड फ्रेश झाला. पण घरीच्या नादात काय झालं माहित आहे काय? ऑफिसचं आयडी कार्डच घरी विसरलो. एका बाजूला कलिगचे फोन, अरे ये लवकर बिर्याणी आली, आणि दुसऱ्या बाजूला सिक्युरिटी, सर आयडी कार्ड कुठं आहे? मग काय घेतली टेम्पररी आयडी कार्ड आणि एंट्री केली ऑफिसमध्ये. तर आमची खादुडी गँग मी यायच्या आधीच बिर्याणीचा बुक्का पाडत होती. मला बघून सगळे म्हणाले, आला बिर्याणीचा सीओ आला. माझी प्लेट तर आधीच रेडी करून ठेवली होती. मग काय सुरुवात झाली बिर्याणीवर तुटून पडायची. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक असा नमुना आहे, आम्ही 1 किलो मध्ये 5 जण खातो, पण त्याला एकट्यालाच अर्धा किलो बिर्याणी लागते. भाऊ बिर्याणी खातो की बिर्याणीच ह्याला खाते समजतच नाही. हाच तो नमुना. व्हिडिओ शूट करताना सगळे सीनियर म्हणत होते, अरे आम्हालाही घे व्हिडिओ मध्ये. आज ऑफिस मधल्या कामापेक्षा कॅमेरा जास्त फिरत होता. बिर्याणी संपली आणि मग खरा संघर्ष सुरू झाला. पोट इतकं भरलेलं की लॅपटॉप उघडल्यावर काम कमी आणि उशी जास्त दिसायला लागली. डोळे म्हणत होते झोप आणि मॅनेजर म्हणत होते काम. कसं बस काम केलं. मग मित्र सगळे पडलो बाहेर. थोडं गप्पा, थोडी मजा, थोडी मस्ती, आणि अहो ऑफिस मधली दुसऱ्याची थोडी बिचिंग पण झाली. बिचिंग नाही केलं तर ऑफिस लाईफची टेस्टच येत नाही. मग सगळे एफसी ला गेलो आणि तिथं घेतला एक कडक झणझणीत चहा. त्या एका चहाने बिर्याणीची झोप गायब आणि पुन्हा एनर्जी ऑफ. थोडं अजून काम केलं आणि मग आला सगळ्यांचा आवडता शब्द म्हणजे लॉग ऑफ. आम्ही नाईट शिफ्ट वाले हो, आमचं दुःख फक्त नाईट शिफ्ट वाले समजू शकतात. बाहेरची दुनिया झोपलेली असते आणि आम्ही गुड मॉर्निंग म्हणत घरी निघालो असतो. अशी झाली आमची पावसाळ्यातली ऑफिस बिर्याणी पार्टी. तुमच्या ऑफिस मध्ये अशी पार्टी गँग आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्या तुमच्या एका गँग मधल्या मित्राला टॅग करा जो अर्धा किलो बिर्याणी संपवतो. पुन्हा भेटू अशा एकदा भन्नाट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा.